श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 28. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगद्द्वारा अखिल निरंजना निर्विकारा भक्त मानस चकोर चंद्रा प्रेमांबुधारा ओसरसी तरी तू असता कृपाळू आई माय माझे विठाबाई तरी आता ग्रंथ प्रवाही एहुनिया बैसे गे मागिले अध्यायी प्रेमे करुण वैभवी मिळविला राव विक्रम भरतरी संगमी पिंगला लग्न दत्तानुग्रह लादला उपरी मृगया करुणी अवंतिका स्थाना जाऊनी राजधामी कनकासनी सभा मंडपी बैसला शनेक बैसुनी त्वरिता त्वरित पाकशाळे गेला नृपणात पक्वान्न सेवनी अंतपुरात पिंगला गृही संचरला कनक मंचकी सुमन सेजी राव वैसवी पिंगला अर्जी षोडशोपचारे करुणी पूजी श्रद्धापूर्वक पिंगला परम प्रीती भावारूढ राये दर्शविले चित्ती कोड मग करी कवळुनी स्नेह पाडे निकट घेत पिंगला तिथे वामांकी बैसवोन परम प्रीतीने घेत चुंबन वाचेने म्हणे तुझ समान अन्यदारा नावडती अगे पिंगले माझे मन भावी मम देहीचे ऐक्यरत्न जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह ऐक्य देही मिरवती की राजमोळी तेजे आगळा द्वितीय शोभली त्याची कळा देवी माते तू पिंगला मम चित्तावरी धावे अगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरतरी ऐक्य नाव एकाची देही मज वाढीव भासे भास शुभानने जैसी शर्करा आणि गोडी नामे भिन्न परी ऐक्य प्रौढी देवी तू पिंगला माझे पाठी भासे भास शुभानने जैसा उद्दी आणि लहरी परी ऐक्यता सागरी देवी माते तू सुंदरी भास भाससी शुभानने ऐसे म्हणून परमप्रीती पुन्हा चुंबन घेत नृपती मग भोगुनी सकामरीती संतुष्ट चित्ती मिरवला मग विचार सुसला एक गहन आनंदे बैसती प्रीती करुण बैसल्या पिंगला बोलुनी वचन विडा त्रयोदश गुणी देतसे म्हणे हे महाराजा नुपवरा मम देहीचे प्राण प्रियेश्वरा मम मानस चकोर चंद्रा प्रेमांबू मिरवतसे तरी तुम्हा आम्हा गाठी गाठी गाठिल्या त्या परमेष्ठी गाठिल्या परिचित्त देठी ऐक्य भास भासतसे जसे लवण उदकी मिश्रित भिन्न ना दावी दृष्टित तो याये ऐक चित्त रावण राणी शोभत तरी ऐसा मिश्रित अर्थ उदया पावला असे ऐक्य चित्त परीने नुनी हृदय परम कृतांत जगा माझी मिरवतसे चित्ती चित्तभय काया हरण करीत असे राया तरी नेनो आपण विषय चिंतेया बुद्धी जरी संचरली संचरता परी एकत्या ते माते दिसत उचितार्थ तुम्हा आदी माते मृत्यू सुगम चित्ता वाटतसे तरी हे ऐसे इच्छिल्या प्रमाण ईश्वर सत्ते जरी आले घडवून मग परम बर्वे दैववान जगी असे मी एक ऐसे बोलता शुभाननी राव ऐकुनी बोले वाणी नेनो सके ईश्वर करणी पुढील काही वदवेना मज आधी तू कामिनी मृत्यू पावो इच्छिसी मनी परंतु नेनो निर्दयपणी मित्रात्मज मिरवतसे तो कदा न जाणे वेदविधी सदा वर्ततसे विकट बुद्धी नेनो मज मृत्यू तुझ आधी आल्या काय करशील ऐसे ऐकुनी वदे पिंगला नेनो कैसे अजीजी भाळा रेखिली विधिनी अकळकळा कळत नाही महाराजा परी ऐशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही मही पाटी देह दाहुनिया हव्य वाटी गमन करीन तुम्हासह राव ऐकुनी बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणांहुनी प्रिय कोण घात त्याचा करवेना तरी हे बोल उगलेची फोल माझी या तोषाचे करिसी मोल परी समय येता तव पाऊल मागेची धाव घेणार तरी अनुभव माझी ये चित्ता सहज आहे मजला पाहता अगे राजासनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझे करविती करविती परी कैशारीती समरंगणीचा भाव धाविती शत्रू अनली प्राणाहुती वेंचू ऐसे म्हणताती तरी समय पडला दृष्टी जीवित्व रक्षिती वारावाटी मग कोण कोटील मोह पोटी जीवित्वाचा वरिती गे तरी हे तैसे तुझे बोलणे डावीत माथे चांगुलपण परी समय पडता अर्थ भिन्न दुसराची आहे गे की बहुरूपियाचे खेळमेळी होऊनी बैसती महाबळी परी ते शूरपणाची नव्वाळी समरभूमी चालेना की श्वानपुच्छाची कैसी उग्रता परी हारतेची पडे बळी देखता जैसी पारीची दृष्टी देखता वृश्चिक नांगी उतरितसे तो याये तव बोलणे माते दिसते सहज स्थितीने ऐसे बोलता भरतरी नंदने पिंगलावदे स्वामीसी म्हणे महाराजा प्राणेश्वरा या बोलाच वागतोरा कंठी बांधिला आहे नरा काय आवाचा मानसी तरी आता व्यर्थ बोलून नेनो घडेल अर्थ कोण
ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मादिका कळेना. परी माझी ये भावने ऐसे येत आहे स्वचित्तास. विधवा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की. जरी म्हणाल कैशावरून तरी काया वाचा चित्त मन. तुम्हा लागी केले अर्पण साक्ष असे ईश्वर तो. तरी ईश्वर तो सत्यास्थित आहे म्हणती सकळ जगती. तरी वैधव्य शब्द जगमुखात माते लिप्त होणार नाही की. असे बीज पेरिले तैसे फळ द्रुम कोमादी दावी सकळ. देवी माझी चाली सरळ फळ उमटेल तैसेची. ऐसे बोलुनी निवांतपणी स्तब्ध राहिली कामिनी. परी रायाचे अंतकरणी शब्द सदृढ मिरवले परी ठेविले मनात. चमत्कार पाहू कोणी दिवसात असो हे जल्प बहु दिनांत. सारी ते झाले प्रीतीने सहज कोणे एके दिवशी. राव जातसे पारदिसी मृगया खेळता विपिनासी. आठव झाला कामतेचा की आम्ही उभयंता दोघे जण बैसलो होतो सुख संपन्न. तया माझी मृत्यू बोलोन निश्चय विले कांतेने. तुम्ही झाली या गतप्राण तुम्हा सभे करीन गमन. तरी त्या बोलाचे साचपण आज पाहू निशे. ऐसी चित्ती योजना करुण मृगया करीत फिरे कारण. तो अकस्मात देखिला नयने मृग एक नेटका. राव देखता तया पाठी लागुनी शीघ्र मही आर्हाटी. शीनची त्या जीवी बहु मेळ थाटी. मृग जिवंत धरियेला परी हस्ते करुण. तयाची ग्रीवा छेदुन मुकुटास काढुनी भूषणे. रुद्रे वस्त्रे भिजवोनिया सेवका हाती. देता झाला शीघ्र नृपती. अन्य भूषणे उभवुनी कांती. सुखासनी बैसला उत्तम छाया पाहुण. तया खाली नुप जाऊन उत्तम चिर कणकवर्ण. मृदू गालीचा अंथरला तया वरी बैसुनी नृपती. मंडळी दुरावुनी बैसे एकांती. परी रुधिर वस्त्रे जया हाती. तया लागी पाचारी मने ही रक्तवस्त्रे घेऊन. सेवका पिंगलेचे गाठी स्थान वस्त्रे तिथे गोचर करुण. राव निमाला म्हणावे निमाला परी कैसे रीती. जरी पिंगला बोलेल उक्ती तरी व्याघ्र संधानी जीवित्व आहुती. घेऊनिया पळाला ऐसे वधुनी राव भृत्याते. गुप्त पाठविला अवंतिके ते. राजसदना जाऊनी वृत्ते पिंगले ते विलोकिले. मवळीची रास सकळ रुद्र व्याप्त वस्त्रे सबळ. पुढे ठेवुनी कर कमळ जोडुनिया बोलतसे. म्हणेची महाराज मही स्वामिनी मृगया करीत राव काननी. अवचित व्याघ्र जाळी तुनी उठला राया न कळता. मागाहुनी साधुनी उड्डाण राव धरिला ग्रीवे कारण. धरितांची हरुणी प्राण रुधिर पिऊनी पळाला. आता त्याचे करुणी दहन समू येईल सकळ परतोण. ऐसे पिंगला ऐकून हृदय पिटी आक्रोशे. हृदय पिटुनी महीवरती भावे आपटी निष्ठुरगती. आहा म्हणुनी केश हाती धरोनिया लुंचितसे. शब्द करुणी अट्टहास अंबरडा मारुणी उदास. पुन्हा वहिते मस्तकास वारंवार आपळीतसे. मृत्तिका घेऊनी टाकी मुखात म्हणे हाजी प्राणनाथ. कैसे टाकुनी गेलात माते परत्र देश भुवनासी. आहा महाराजा प्राणेश्वरा कुपी कापिला कैसा दोरा. आहा तव प्रीतीचा मोह जरा आज कैसा आटलाजी. अहो मम प्राणनाथा मजविन तुम्हा क्षण गमत नव्हता. प्रीती सोडुनी कैसे आता परत्र देशा गमले ती. ऐसे म्हणुनी आरंभळत तो अंतपुरी समजली मात. स्त्रिया राजाच्या 12 शत आरंभळत पातल्या. एक हृदय पिटिती आपुले हस्ती. एक धावती मही पडती. एक एकताची झाली वरती मही लागी मूर्छित. एक हंबरडा फोडुनी ऊर्ध्व म्हणती आमुसा गेला निध. आता महिते स्त्री वृंद दीनवंत झालो की. ऐसे म्हणुनी आरंभळती एकमेकीच्या गळा पडती. हृदय पिटुनी आपटिती मही लागी मस्तकते. ऐसा सकळ अंतपुरात कोल्हाळ झाला अद्भुत. परी पिंगलादारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे. म्हणे महाराजा निरळवाणी मज कैसे गेले तुझी सांडोनी. मोहाचा सकळ तरणी लोकुनिया महाराजा. बाळाहुनी मोह अत्यंत मज विषयी पाळीत होतेत. तो मोह दवडुनी निष्ठुरवत सांडुनी कैसे गेलांत. हो तुम्ही राया सिंहासनी बैसत असता राजकारणी. परी मम स्मरणी होता मनी या धावुनी सदनांत. ऐसे म्हणुनी धरणीवर शरीर पिंगला टाकी वारंवार. आजी सकळ सांडोनी राज्यभार कैसा गेलेसी महाराजा. पाहुनी माझे मुखमंडन पुन्हा सेविसी राज्यासन. मोह आजी सकळ सांडोन कैसा गेलासी महाराजा. आहा पिंगला अंडज खानी कोठे गेलीसे मम वक्षिणी. दाही दिशा ओस करुणी अचर राणी चरावया मम पाडसाची हरिणी. परत्र तृण गोड पाहुनी तिकडेची गुंतली लोभे करुणी माझा लोभ सांडोनिया. आहा मज आंधळ्याची काठी हिसकुनी नेली निर्दये पोरटी. ती शुदिताची अन्नवाटी जिंतुनी नेली भणंगे. आहा राया मज वाचुन तू ते गवत नव्हते एक क्षण. आज निष्ठुर मन करुणा कैसा गेलासी महाराजा.
आहा राया उत्तम पदार्थ जो महिलागी उत्पन्न होत तो मम आधी नृपणाथे भक्षिला नाही कधी की माते बैसवनी निस अंकास मुखी ओपित होता ग्रास ऐसे परी सांडोनी प्रीतीस परत्र कैसे गेलांत ऐसे परी नाना गुण आक्रंदतसे आठवून मग ते सेवकाते पाचारुण शय्या साहित्य करवितसे राय मौळीचा चीर मुगुट परिधानी कबरी अलोट स्फुरण दाटोणी मग बळकट उत्तम चिरी कवळीला स्वामीचे वस्त्र परिधान करुण घेती झाली सतीचे वान स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ मग सकळ समारंभा सहित येती झाली स्मशान वाटिकेत अग्निकुंडी विधाने करून त्यात सबळ अग्नी चेतविला अग्नी लाभिता विधान शक्ती दाहुनी वर्तला अंगारणी ती धग धगोनी कुंडान प्रती पावक शक्ती रावितसे ऐसी या प्रकरणी पेटविला वन्नी होता पातली सौदामिनी अग्निकुंडी शिळा स्थापनी निरोप मागे सर्वांते सकळा जया देहुन आशीर्वचन जय जय भरता ऐसे म्हणून तुझा देह तुझा अर्पण शुक्रकाळी हो का ऐसे म्हणून अग्निकुंडांत सांडिती झाली स्व शरीराते परी त्या पावकी होता स्थित गुंडाळोनी गेली सर्वस्वी मग ते याचक अपार जन धन्य म्हणती ती एक कारण स्वहित केले पिंगलेने स्वामी सवे गमुनिया आहा पिंगला ऐसे म्हणती पवित्र जाया सत्यवती उदार कर्ण स्वकुळाप्रती परकुळाते तारील भरतरी परी करिता परलोक विवळ चित्ती करीती शोक म्हणती आम्हा प्रजेचे दोंदिक ईश्वरे कैसे नेले हो ऐसे म्हणून आक्रंदती भरतरी म्हणून आठविती असो पावकी दाहोनी सती लोक निघाले माघारे आपुल्याल्या सदनी जाऊन बैसले असती मुख वाळवोण आहा भरतरी ऐसे म्हणून श्वासोच्छवास सोडिती आणि राजसदनी स्त्रियांचा मेळ शोक करीत अति तुंबळ तो एरीकडे विपिनी नुपाळ मृगया करुणी येतसे तो अस्तासी गेला चंडमणी रात्र दाटली परम विपिनी म्हणून राजा उठोनी नगराप्रती चालिला पावक तेजी दैदिप्यमान हिलाल मार्गी प्रदीप्त करुण जाता भृत्य पाठविला वस्त्रे देऊन आठवतयाचा पै झाला राव बैसुनी सुखासनी येता मार्गी मशाली पेटवोनी त्यात चंद्र ज्योती शशी समानी दिशे लागी उजळती आठव होतांची म्हणे चित्तांत अबुद्धीपणे स्त्रियांची जात नेनोग्रही कैसी मात घडोनी आली असेल की म्याही केले मोडपण शोध केला नाही अनिका पाठवोन सकळ भ्रांतीत चित्त गुळवोन पाठी लागलो मृगाच्या परी माते दिसते अहित मूर्खपणा घेतला स्वपदरात ऐसी चिंता करीत अवंतिके पातला परी अंतस्रोते कल्पना घेती पिंगला दाहिली पावक शक्ती तेव्हा विक्रम नृपती शोध कैसा अंतरला आणि जो भृत्य आला वस्त्रे घेऊन तेने कैसे पाहिले निर्वाण तरी तो पिंगले ते वस्त्रे देऊन आला होता अरण्यात परी रायाची न पडुनी गाठी कटक शोधिता मही पाटी मग तो अस्तमान होता शेवटी कटका लागी मिळाला आणि त्या समयी विक्रम नृपवरी सेविले होते मातुळ घर मिथुळे सावरी समाचार सत्यवर्म्याचा घेतसे मग सुमती प्रधान चमू सहित शुभ विक्रम रायादी प्रज्ञावंत सकळ मंडळी ही ज्ञान भरित राया सभे गेली ती गृही तितके स्त्री मंडळ ग्रामजनादी रक्षपाळ सकळ अबुद्धी केवळ जानते शक्ती नातुडली ऐसा समय आला घडून तो त्यातही घडले अपार विघ्न पिंगला अबुद्धीपणे रत्न देहांत पावली असो पाहिली मार्गवाट राव भरतरी चमू नेट येऊनी अवंतिके निकट ग्रामद्वारी संचारला तवते उठोनी द्वारपाळ राया समो झाले सकळ आश्चर्य मानुनी होता वेळ राया प्रती वदताती म्हणती परी कैसे रीती नम्रोत्तरे मंजुळ करीती मुजरे करुणी निवेदिती पिंगलेचा वृत्तांत म्हणती महाराज दीनमणी भृत्य एका आला वनातुनी तो दुश्चिन्न वदोनी वाणी ग्राम बुडविला शोकात परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी सती पडली सुमती वळी नरस्वामिनी पिंगलला दवडिली परत्र देशी गेलीसे तरी तियेची करुणी बोळवण आताची ग्रही आले सकळ जन स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला ऐसे राव एकता वचन परम घाबरले अंतकरण मग सुखासनातुनी उडी टाकून स्मशान वाटिके पातला परी आक्रंदत अट्टहास्ये शब्द करीत अति लगबगे धावत स्मशान वाटिके जवळी पे पातला परी चमू मागे करीत जातसे अति लाग सकळ कुळवृद्ध योग राया लागी कवळीती राव जाता स्मशान महिसी पाहत पिंगलेचे चितेसी राव विरागी होनी मानसी उडी टाकू म्हणतसे परी ते चमू मेळीचे ग्रहस्थ थोर रायासी कवळुनी धरिती समग्र स्मशान कुंडीचा वैश्वानर वेष्टुनिया बैसले परी रावते उद्देशी प्राणघात इच्छे मानसी परी वेष्टन पडता शरीराशी उपाय काही चालेना मग बैसल्या ठाई आरंबळत मही मस्तकाते आपटीत हृदय पिटुनी शोक करीत मूर्छने लागी पावतसे मूर्छा गेली या पुन्हा उठत अग्नी आहुती धावया पाहत परी अपार जनांचे वेष्टन भूत बळ काही चालेना ऊर्ध्व करुणी आपुला माथा घडी घडी पाहे पिंगला चिता
हा म्हणून भाळ तत्वता मही लागी आपळी तसे आपळुनी आठवी पिंगलेचे गुण म्हणे कैसी हो गेली समज सांडून माते मृत्यू मही ठेवून परत्र कैसी झालीस हे पिंगले तुझे मन गमत नव्हते मज वाचून आता कैसी निष्ठुर होऊन परत्र देशी गेलीस तू हे पिंगले तुझा मी पती नव्हतो शत्रू होतो या जगती कैसे जल्पुनी कुडे मती भस्म तू ते म्या केले आहा मी पतित दुष्ट दुर्जन मूढमतीने घेतला प्राण तरी मी तुझा शत्रू पूर्ण पती न म्हणे पिंगले ऐसे म्हणून अंग धरणी टाकी हा शब्द करुणी हृदय पिटी दनानोनी मही मस्तक आपळी तसे आहा पिंगला म्हणून हाक मारी अट्टहासे करुण आहा पिंगले एक दात वदन मज दृष्टी दावी का आहा पिंगले परत्र भुवनी गेली समाते तू सांडोनी हृदय पिटी दनानोनी मही मस्तक आपळी तसे हे पिंगले आसनी शैनी मज बैसवीत होतीस अंतकरणी आता माझा विसर धरुणी कैसी राहसी परत्र आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य आहा पिंगला माझा प्राण कुडी टाकून गेलासे आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य शून्य मंदिरी निद्राशयन कैसे येईल सांगपा आहा पिंगले माझी अधिक जाणत होतीस तृषा भूक आता निष्ठुर मन केले निक कैसी सांडुनी गेलीस तू आहा पिंगले माझे शैनी होतीस मृदू भाषणे करुणी पाहता उर्वशी दिसे नैनी संतोष माझा होतसे ऐसे पाहुणी सुगंध द्रव्य मी रुंजी घाली षटपद कामी ऐसे सुख सरिता संगमी सुख कोटे बाहू आता या परी पिंगले तव गुण दयेचे भंडार मुक्त करुण ही जगाचे करीसी पालन धर्मानुकूळे सर्वस्वी ऐसी या प्रज्ञेचे पहुडपण पिंगले कोठे मी जाऊन ऐसे म्हणून धडाडून धरणी अंग सांडितसे या परी सर्व जाणोनी लोक रायाचा पाहुण शोक घईवर येतसे आणिक शोक शब्दे करून या ही तरू मलयागरा गंधी मिरवती समग्रा पैसे रायाच्या शोक पारा शोके व्याकुळित झाले असो हा ग्रामात वृत्तांत सकळा कळला परी सुखवसा झाला जैसा प्राण जाऊनी आला शव शरीरा पुन्हा की मग गावींचे ग्रामजन स्मशानाजवळी आले धावण परी रायाचा शोक पाहुण तेही तैसेची होती पे परी तो माईक सहज स्थिती दुःख रहित शोकावरती जैसे बहुरूपी खेळाप्रती शूरत्व मिरविती अपार ही गुर्जर देशी चाल सगण रुदन घेती मोल देऊन तैसे घरचे सर्वजन येती प्रेत संस्कार करावया तो याही शोक करीत राहू पडला शोकार्ण भवांत न वर्णवे तो आकांत अल्प येथे वर्णिला असो ऐसी रुदन स्थिती ज्याची त्याला माया चित्ती परी ते लोक अभावनीती समजाविती रायाते तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी बोध करिता अन्य जनासी होऊनी गेले होणाराशी आश्चर्याचे कायसे म्हणती महाराजा भविष्योत्तर होऊनी गेले ते होणार तयाचा शोक करणे चतुर योग्य आम्हा दिसेना अश्वासताचा शोक करणे तरी काय श्वासत आपुले जिने पिंगला गेली आपणही जाणी कदा काळी सुटेना पहा आपुले पूर्वज अपार मृत्यू पावले समग्र एका मागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी की आजा गेला नातू उरला ऐसा कोणी पाहिला तरी अश्वासताचा घट भरला रीता होय क्षण मात्रे तरी हे सकळ अश्वासतपण पूर्ण मानिती ज्ञानवान तरी तयाचा शोक करुण व्यर्थ जीवा कष्टविता आहा पाती जपी तपी सिद्ध साधक नाना रूपी होन वांचले देह संकल्पी मृत्यू भुवनी महाराजा तरी जी जी जाईल घडी ती सुखाचीच मानावी प्रौढी ईश्वर नामी ठेवूनी घोडी चित्त स्थिर असावे ऐसे बोधिता सर्वही जग युक्ती प्रयुक्ती नाना बोध परी रायाचे हृदय सांग शोक काजळी उजळेना मग ते ग्रामीचे सकळ जन थकित झाले बोध करुण एका मागे एक उठवण आपुल्या सदना सेविती असो तीही लोटली रात्री उदया आला गवस्ती पिंगलाची तेची पाहुणी शांती पावक झाला अदृश्य मग तो मानुनी दुसरा दिन पुन्हा पातले आप्तजन उत्तर क्रिया संपादन अस्ति मिलन केले ते भरतरी रावे पाहुण चित्ती विचार करिता पूर्ण घेऊ देईना अस्ति संचयन स्पर्श कोणा न करवी आपण बैसुनी चिता रक्षित कोणा लावू देईना हात मग ते आप्तजन समस्त पुन्हा गेले माघारे परी तो राव तैसाची चितेत बैसता झाला दिवस रात अन्न पाणी तेजुनी समस्त पिंगला पिंगला म्हणतसे मग हे निर्वाणीचे वर्तमान विधुळेशी दूत सांगती जाऊन राव विक्रम करिता श्रवण निकता झाला तेथोनी सत्य वर्मादी शुभ विक्रमादी स्मृती प्रधान परम शोकार्णव रचुन अवंतिके पातले मग येताची स्मशान वाटी पिंगला अनुनी चित्तदृष्टी परम शोके झाला कष्टी शोक सिंधुत निमग्न आठवी सर्व कन्येचे गुण म्हणे मम हातीचे गेले निधान विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न काळ तस्करे नेले की आहा माऊली उभय कुळांत तारक झाली भवसरितेत पुन्हा दीपाची लावी वात अदृश्य कैसी झाली हो आहा स्त्री कटकी अंतपुरी मुख्य मिरवित होती सज्ञान लहरी
जैसा हस्ती चमू भीतरी चांगुलपण दावी तसे रूपवंत गुणवंत सर्व लक्षणी ज्ञानवंत सूचक सदा सर्व काळ संगोपित चित्त सकळांचे लक्षिकी ऐसे आठवणी नाना गुण शोक करी अति दारुण मग विक्रम नृपती पुढे होऊन भरतरी लागी समजावी नाना युक्ती नाना वचन भरतरीचे बोधी मन परी तो नायके पिसाटवण पिंगला पिंगला वदतसे परी रावबोध करिता उत्तम लोटून गेला दीन दशम मग विक्रमे उत्तर क्रिया करुण सुचिरभूत झाला या परी पुढे 13वे दिवशी जाती भोजनदान मानेसी सर्व उरकोणी राज्यासनासी घेऊन राव बैसला भरतरीनं सोडी स्मशान वाटिका धरुणी बैसला अचळणिका जैसा वृंदे धरुणी हे का विष्णू बैसला स्मशानी ऐसे परी अचलपण मिरवता झाला मित्रनंदन परी नित्य नित्य विक्रम एवुण बोध त्याते करीतसे ऐसा बोध करिता नित्य 12 वर्षे लोटली सत्य परण तृण भक्षुनी जीवित उदक आहारे राखिले आहा देवा अनाथनाथा कैसे केले त्वा अनंता पिंगला माझी सगुण कांता तुते कैसी आवडली ऐसे म्हणून नामोच्चार शोक करीतसे वारंवार रात्रंदिवस चित्ती विसर पिंगले सापडेना कृश शरीर झाले तेने कंठी उरलासे प्राण मुखी आणुनी हरीचे नाम शोके पिंगला बदतसे ऐसी लोटली 12 वर्षे सुचिस्मंत झाले शरीर कृश ते पाहुण्या अति क्लेश मित्रावरुणी द्रवलासे पुत्र मोहाचे अपार भरते लोट लोटले चित्त सरिते मग मित्रावरुणी तुष्टोनी मनांत अत्री जानिकटी पातला तव तो प्राज्ञिक अत्री नंदन मित्रावरुणी सन्मान देऊन म्हणे महाराजा कामना कोण धरुणी येथे आलासी एरी म्हणेची द्विजोत्तमा ज्ञानलतिकेच्या फलद्रुमा जाणत असुनी कुससी आम्हा अज्ञानत्व घेऊनी तरी तव शिष्य जो भरतरी त्याची कैसी झाली परी ते हृदयी आणुनी हिता ते वरी विलोकिका महाराजा मग तो महाराजा ज्ञानवान हृदयी पाहे विचारुण तो विपत्काळी शोके करुण भरतरीनाथ मिरवला ती क्लेश तयाचे पाहुण परम द्रवला मोहे करुण मग मित्रावरुणी ते बोले वचन चिंता न करी महाराजा तुम्ही जावे स्वस्थानासी मी भरतरीचे आहे उद्देशी स्वहित करीन चिंता मानसी पाळू नका महाराजा माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मही भ्रमत करीत तीर्थ येथे येईल महाराजा तो परम आहे प्रज्ञावान तयासी तेथे पाठविण तो नाना प्रयुक्ती करुण शुद्ध पंथा आणील की ऐसे बोलता मित्रावरुणीसी संतोषे मिरवला तो चित्तासी मग पुसुनी अनुसुयात्मजासी स्वस्थानासी पै गेला यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर अध्यात्म दीपिका मनोहर मालू सांगे धुंडी कुमर नरहरी कृपे करुणिया दत्त सांगेल गोरक्षनाथा गोरक्ष येऊनी विरह सरिता शोषण करील तत्वता घटोद्भवाचे कृपेने स्वस्ती श्री भक्ती कथासार संमंत गोरक्ष काव्य किमिहागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टाम विशंतितमाध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार अष्टाम विशंतितमाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।